हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MH सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आला होता. आणि या एक्झाममधील जो कॉमर्सचा सब्जेक्ट आहे, या कॉमर्स सब्जेक्ट संदर्भात त्यांनी जी प्रोव्हिजनल आन्सर की म्हणजे चॅलेंजिंग आन्सर की पब्लिश केली ती, त्या आन्सर कीनुसार टोटल 11 वेगवेगळ्या क्वेश्चनला चॅलेंज केलेले आहे. ते क्वेश्चन कुठले आहेत, कुठल्या ऑप्शनला त्या क्वेश्चनच्या चॅलेंज केलं आहे, हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी टोटल 11 क्वेश्चन चॅलेंज केलेले आहेत. ते चॅलेंज झालेले क्वेश्चन कुठले ते पूर्णपणे क्लिअर कट तुम्हाला या लेसनमध्ये मी सांगणार आहे. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, तर गाईज हे पहा, जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, फक्त कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पूर्णपणे कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये UGC नेट आणि MS सेट या दोनही एक्झामचा सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल. आणि जो कॉमर्सचा कोर्स आहे, या कॉमर्सच्या कोर्समध्ये ओल्ड सिलेबस जो आहे तो कंप्लीट करून दिलाच जात आहे. पण इन केस जर नवीन सिलेबस अपडेट केला तर तो देखील सिलेबस याच कॉस्टमध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये पेपर सेकंड जो कॉमर्स आहे याचा सर्व सिलेबस आपण कंप्लीट करून देत आहे. म्हणजे इन शॉर्ट, हा कोर्स जॉईन केल्यानंतर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरचं तुम्हाला कुठलाही अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल तुमचे दोन्ही सब्जेक्ट याच कोर्समध्ये कंप्लीट करून दिले जातील. आणि जे विद्यार्थी पेपर सेकंड कॉमर्स हा जॉईन करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट आपण फ्रीमध्ये देणार आहोत. म्हणजे पेपर फर्स्टचा फ्रीमध्ये ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. आणि यामध्ये जो कंटेंट प्रोव्हाइड केला जातो आहे तो एकदम सोप्या शब्दामध्ये प्रोव्हाइड केला जातो आहे. आता फॉर एक्झाम्पल हे पहा, जो आपण युनिट नंबर 6 सुरू केला आहे सर्वात स्टार्टिंगला, त्यामध्ये जवळपास आपण 6 ते 7 लेक्चर अपडेट केलेले आहे. हे पहा, सर्वात स्टार्टिंगला आपण युनिट नंबर 6 हा सुरू केला आहे. कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण सेपरेटली एक इंडेक्स तयार केलेला आहे. त्या इंडेक्सनुसार आपण हे सर्व 10 युनिट कंप्लीट करणार आहोत. सर्वात स्टार्टिंगला आपण युनिट नंबर 6 कव्हर करतोय. आता त्यामधील फॉर एक्झाम्पल आपण मोटिवेशन हा पॉईंट कव्हर करतोय. मग त्या मोटिवेशन संदर्भात आपण कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेतल्या. त्यानंतर थिअरीज ऑफ मोटिवेशन, त्या थिअरीजचं मिनिंग काय होतं हे समजून घेतलं. त्यानंतर त्या थिअरीज कुठल्या आहेत, त्यांची इयर कुठल्या आहेत, कंटेंट थिअरी कुठल्या आहेत, प्रोसेस थिअरी कुठल्या आहेत हे आपण प्रॉपरली या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर 1 बाय 1 सर्व थिअरीज तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे जो कंटेंट आपण प्रोव्हाइड केला आहे तो A1 क्वालिटीचा आहे. सर्व कंटेंट व्हेरीफाय केलेला आहे आणि एकदम फ्रेश कंटेंट आहे. कुठलाही लेक्चर किंवा कुठलाही कंटेंट तुम्हाला ओल्ड या ठिकाणी प्रोव्हाइड केला जात नाही आहे. फक्त 2 ते 3 दिवसापूर्वीचा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी अपडेट करून दिला जात आहे. म्हणजे कंटेंट देखील पूर्णपणे फ्रेश आपण अशा पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. आणि लक्षात घ्या, हा जो कोर्स आहे, हा कोर्स फक्त तुम्हाला नेट किंवा सेट एक्झाम क्वालिफाय करून देणार नाही आहे. पण इन केस हे एक्झाम क्वालिफाय होणं ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. तुमची मेन एम काय आहे, तुम्हाला टीचिंग करायचं आहे. तर टीचिंग करताना देखील या कोर्स तुम्हाला आठवण राहील अशा पद्धतीने आपण हा कोर्स प्रोव्हाइड करतोय. सर्व कन्सेप्ट तुमच्या ठिकाणी क्लिअर करून दिले जातात. मग लेक्चरला ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्हाला कुठलाही पॉईंट असा अनफॅमिलियर वाटणार नाही. सर्व गोष्टी या ठिकाणी सोप्या वाटतील अशा पद्धतीने सर्व गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. सर्वांच्या डायग्राम, सर्वांचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत. तर काहीच हे पहा, हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल, इच्छुक असाल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. यावर मेसेज करून कॉमर्स कोर्स असा एक मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण माहिती कोर्स संदर्भात प्रोव्हाइड केली जाईल. तरी पहा, आज आपण कॉमर्स या सब्जेक्टमधील टोटल 11 कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत हे पाहणार आहोत. ठीक आहे. एका विद्यार्थ्यांनी जवळपास 8 ते 9 क्वेश्चन फक्त एकाच विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेत आणि बाकीचे क्वेश्चन काही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेत ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. तर हे पहा, मी हा क्वेश्चन पेपर सेट A घेतलेला आहे. तुमच्याकडे सेट वेगळा असेल तर क्वेश्चनचा सिक्वेन्स खालीवरती असू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी फक्त क्वेश्चन कुठला आहे हे तुम्ही लक्ष देऊन पहा. तर क्वेश्चन पेपर सेट A मधला जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे, हा 3 नंबरचा क्वेश्चन चॅलेंज केलेला आहे. आणि या क्वेश्चनमधील
ऑप्शन ए आणि डी या दोन ऑप्शनला चॅलेंज केलेलं आहे. कारण या ठिकाणी थोडासा लँग्वेजचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे इथं डझंट प्ले विचारलं होतं आणि विचारलं सर्वात महत्त्वाचा कुठला. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन पूर्णपणे विरोधी आहेत. त्यामुळे ऑप्शन ए आणि डी या दोन्ही ऑप्शनला चॅलेंज केलेलं आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचं नाही असं जर म्हणलं तर ऑप्शन डी हा करेक्ट येईल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर ऑप्शन ए हा करेक्ट येईल. ठीक आहे, म्हणून ए आणि डी हा ऑप्शन चॅलेंज झाला आहे. इन केस चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर हा क्वेश्चन कदाचित बाद होऊ शकतो, म्हणजे आन्सर कीमध्ये 9 ऑप्शन येऊ शकतं. आणि जर चॅलेंज ॲक्सेप्ट झालं ठीक आहे वेगळ्या पद्धतीने, तर ऑप्शन ए आणि डी हे दोन्ही ऑप्शन करेक्ट येऊ शकतात. सिम्पल. म्हणजेच ते आन्सर कीमध्ये काय करतील, जर ऑप्शन चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर ए आणि डीचं, तर आन्सर कीमध्ये स्मॉल सी येईल. ठीक आहे, स्मॉल सी. स्मॉल सीचा अर्थ असा होतो की ऑप्शन ए आणि डी हे दोन्ही करेक्ट. तुम्हाला दाखवतो हे पहा हा आन्सर कीचा स्क्रीनशॉट आहे. या ठिकाणी पहा स्मॉल सी म्हणजे काय, ए आणि डी हे दोन्ही ऑप्शन करेक्ट. ठीक आहे, मग इन केस ए आणि डी या ऑप्शनला त्यांनी चॅलेंज केले, ते ॲक्सेप्ट झालं तर स्मॉल सी आन्सर किंवा तुम्हाला पाहायला भेटू शकतो, किंवा डायरेक्टली 9 आन्सर पाहायला भेटेल. आणि जर ॲक्सेप्ट नाही झालं तर जे आन्सर आत्ता आहे ऑप्शन डी हेच फायनल आन्सर किंवा तुम्हाला पाहायला भेटेल. सिम्पल. तर 3 नंबरचा क्वेश्चन आहे हा पूर्णपणे चॅलेंज झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे 4 नंबरचा. ठीक आहे, लागोपाठ लगेच 4 नंबरचा क्वेश्चन चॅलेंज केला आहे. ऑफिशियल आन्सर कीनुसार याचा ऑप्शन सी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे, पण या ऑप्शन सीला न पाहता ऑप्शन डी याला चॅलेंज केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 4 नंबरचा कोणता क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईंट व्हेंचर. ठीक आहे, जॉईंट व्हेंचर संदर्भात जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन सी आता करेक्ट आहे, पण ऑप्शन डी साठी चॅलेंज केलेला आहे. ठीक आहे, कारण नॉट विचारलंय. ठीक आहे, कुठलं वैशिष्ट्य नाही ते विचारलंय, म्हणून ऑप्शन डी हा चॅलेंज झालाय. याचं देखील आन्सर कुठलं येते हे आपण फायनल आन्सर मध्ये पाहूया. त्यानंतर लगेचच जो आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे हा 6 नंबरचा क्वेश्चन देखील एका विद्यार्थ्याने चॅलेंज केलेला आहे. या ठिकाणी आत्ताच्या आन्सर कीनुसार म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलंय. ठीक आहे, मलाही ऑप्शन डीच करेक्ट असं वाटतंय, म्हणजे वाटण्यापेक्षा 100% ऑप्शन डी हा करेक्टच आहे. पण एका विद्यार्थ्याने यामधील ऑप्शन बी ला चॅलेंज केलंय. रिपीट करेल, ऑप्शन डी आत्ताच्या आन्सर कीनुसार करेक्ट आहे आणि माझ्यामध्ये देखील ऑप्शन डी हा करेक्ट आहे, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी ला चॅलेंज केलंय. ठीक आहे, याचं चॅलेंज ॲक्सेप्ट होईल याची शक्यता थोडीशी कमी आहे, पण चॅलेंज झालेलं आहे ऑप्शन बी ला. ठीक आहे, त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे 11 नंबरचा क्वेश्चन पेपर सेट ए मधला. नाही 10 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तर हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे हा देखील क्वेश्चन चॅलेंज केलेला आहे. याचा आत्ता आन्सर कीनुसार ऑप्शन डी हे करेक्ट दिलेलं आहे. रिपीट करेल, आत्ताची प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार ऑप्शन डी हे करेक्ट दिलंय, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी ला चॅलेंज केलंय. ठीक आहे, या ठिकाणी देखील चॅलेंज ॲक्सेप्ट होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, कारण आन्सर डी हे करेक्ट असायलाच हवं. ठीक आहे, पण तरी देखील ऑप्शन बी ला चॅलेंज केलंय. ॲक्सेप्ट होतं का नाही ते फायनल आन्सर केलं पाहूया. सिम्पल. तर त्यानंतर जो क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे डायरेक्टली 13 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तर हे पहा हा जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे या 13 नंबरच्या क्वेश्चननुसार म्हणजे आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन बी हे करेक्ट दिलंय. ठीक आहे, 13 नंबरच्या क्वेश्चनचं आत्ताच्या आन्सर कीनुसार ऑप्शन बी हे करेक्ट आहे, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए ला चॅलेंज केलंय. ठीक आहे, आणि गुगलवर जरी पाहिलं तरी ऑप्शन ए हा करेक्ट येईल. म्हणजे इन शॉर्ट कन्सेप्ट ऑप्शन एची चिपा ही वरची, पण आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी काय दिलंय ऑप्शन बी दिलंय. मग या ठिकाणी चॅलेंज ॲक्सेप्ट होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे, कारण इश्यू ऑफ बोनस शेअर हेच करेक्ट आन्सर एला हवं. मग ऑप्शन ए ला चॅलेंज झालंय. फायनल आन्सर कीमध्ये काय होतं ते पाहूया. ठीक आहे, आता ऑप्शन बी दिलेलं आहे आन्सर कीनुसार ऑप्शन ए ला चॅलेंज केलेलं आहे. सिम्पल. इश्यू ऑफ बोनस शेअरला हे 99% चॅलेंज ॲक्सेप्ट व्हायला हवं एक आपण अपेक्षा किंवा एक्सपेक्टेशन या ठिकाणी बाळगू शकतो. त्यानंतर जो पुढील क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो डायरेक्टली 22 नंबरचा क्वेश्चन आहे. एक सेकंद. तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे, यूट्यूबमध्ये त्याचे फीचर असतं. आता या ठिकाणी जो 22 नंबरचा क्वेश्चन आहे हा देखील क्वेश्चन चॅलेंज झालेला आहे. आत्ताच्या आन्सर कीनुसार काय ऑप्शन करेक्ट दिलं आहे ते सांगतो. तर आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन ए हे करेक्ट दिलं आहे. ठीक आहे, आत्ताच्या आन्सर कीनुसार, पण
ऑप्शन बीला चॅलेंज केलेलं आहे. याचे देखील 99% चॅलेंज ॲक्सेप्ट व्हायला हवं, कारण प्रॉफिट मेकिंग या ठिकाणी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन होऊ शकतो. जर व्हॅल्यूचा एखादा ऑप्शन असता तर आपण त्याला निवडला असतं प्रॉफिटपेक्षा, पण इथं प्रॉफिटचा ऑप्शन दिला आहे. दुसरा कुठलाच जास्त महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी वाटत नाही बिझनेस फर्मच्या ऑब्जेक्टिव्ह संदर्भात, म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा होता, पण त्यांनी ऑप्शन ए हा दिलेला आहे आत्ताच्या आन्सरनुसार, म्हणून ऑप्शन बीला चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे. आता या पुढील जो क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे डायरेक्टली 26 नंबरचा क्वेश्चन. हां ठीक आहे. आता 26 नंबरचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं आत्ताच्या आन्सरनुसार त्यांनी ऑप्शन बी हे करेक्ट दिले. ठीक आहे, 26 नंबरच्या क्वेश्चनचं. पण या ठिकाणी मराठी ट्रान्सलेशन आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे. म्हणजे ऑप्शन बी आणि सी त्यांनी पूर्णपणे सेम या ठिकाणी ठेवले आहेत, म्हणून ऑप्शन त्यांनी आता बी आन्सरनुसार ऑफिशियली करेक्ट दिलं आहे. पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन सी आणि बी या दोघाही ऑप्शनला चॅलेंज केलं आहे, कारण या ठिकाणी ट्रान्सलेशन थोडंसं मिस्टेक आहे. ठीक आहे, मिस्टेक म्हणण्यापेक्षा दोन्ही ऑप्शन सेम आहेत, म्हणून हा 26 नंबरचा क्वेश्चन देखील चॅलेंज झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डायरेक्टली 33 नंबरचा क्वेश्चन. तर पहा, हा जो 33 नंबरचा क्वेश्चन आहे हा देखील क्वेश्चन चॅलेंज केलेला आहे. आत्ताच्या आन्सरनुसार याचा ऑप्शन ए हे करेक्ट दिलं आहे, पण जे चॅलेंज झाले ते झाले ऑप्शन डीला. ठीक आहे, म्हणजे आत्ताच्या आन्सरनुसार ऑप्शन ए हा करेक्ट दिला आहे आणि चॅलेंज झाले कुठलं, ऑप्शन डीला. मी क्वेश्चन वाचत नाही आहे, कारण क्वेश्चन वाचण्यासाठी टाईम थोडासा जास्त लागू शकतो किंवा एक्सप्लेन करण्यासाठी देखील वेळ लागू शकतो. त्यानंतर आपण एखाद्या दिवशी पूर्ण जे 100 क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेनेशन करून देईल. आता फक्त कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज झाले ते सांगतो. ऑप्शन ए हा प्रोव्हिजनल आन्सरनुसार करेक्ट होता, ऑप्शन डीला चॅलेंज केलं आहे. सिम्पल. आणि इथं पण 99% माझ्यामध्ये चॅलेंज ॲक्सेप्ट होऊ शकतं, कारण ऑप्शन डी हा करेक्ट यायला हवा होता. आता यानंतर जो क्वेश्चन चॅलेंज झाला आहे तो डायरेक्टली 87 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी डायरेक्टली स्क्रोल डाऊन करून घेतो, एक सेकंद. त्रेपा हा जो 87 नंबरचा क्वेश्चन आहे LLP संदर्भात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप संदर्भात, यामध्ये ऑफिशियल आन्सरनुसार त्यांनी ऑप्शन सी हे करेक्ट दिलेलं आहे, पण या क्वेश्चनमधील ऑप्शन डीला चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे, 87 मधील ऑप्शन डीला चॅलेंज केले, लक्षात घ्या. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे डायरेक्टली 93 नंबरचा क्वेश्चन, म्हणजे 93 नंबरचा क्वेश्चन. तर हा 93 नंबरचा क्वेश्चन आहे. या 93 नंबरच्या क्वेश्चनचं आत्ताच्या आन्सरनुसार ऑप्शन सी हे करेक्ट दिलं आहे, पण या ठिकाणी पुन्हा एकदा लँग्वेजचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, ट्रान्सलेशन थोडंसं मिस्टेक आहे. त्यामुळे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी या दोन ऑप्शनला चॅलेंज झालं आहे. रिपीट करतो, 93 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन सी हे आत्ताच्या आन्सरनुसार करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे, पण त्यापैकी ऑप्शन ए आणि ऑप्शन डीला चॅलेंज केलं आहे. म्हणजे फायनल आन्सर कीमध्ये जर हे चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर इथं देखील फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला ऑप्शन सी हा स्मॉल दिसेल. ठीक आहे, स्मॉल सी म्हणजे ए आणि डी हे करेक्ट असेल. तर रिपीट करेल, ऑप्शन ए आणि डीला चॅलेंज झालं आहे, कारण या ठिकाणी इथं नॉट विचार होतं आणि इथं कुठला आहे हे विचार होतं, म्हणून थोडासा क्वेश्चनच पूर्णपणे चुकीचा होत आहे, म्हणजे ट्रान्सलेशन पूर्णपणे राऊंड झालेलं आहे, त्यामुळे हा चॅलेंज क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर 93 नंतर डायरेक्टली 96 नंबरचा क्वेश्चन चॅलेंज झालेला आहे. हे पहा, हा या ठिकाणी देखील लँग्वेजचाच थोडा प्रॉब्लेम होता. या ठिकाणी कुठलं लेस दॅन विचारलं होतं आणि तो विचारलं होतं मोर दॅन. ठीक आहे, कितीपेक्षा जास्त हे विचारलं होतं, म्हणून हा देखील क्वेश्चन चॅलेंज झालेला आहे. या क्वेश्चनच्या ऑप्शन सी आणि डीला चॅलेंज केलेलं आहे आणि आत्ताच्या आन्सरनुसार 96 नंबरच्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर त्यांनी दिलं आहे ते फक्त ऑप्शन सी दिलं आहे, पण या क्वेश्चनला जे चॅलेंज झालं आहे ते ऑप्शन सी आणि डीला चॅलेंज झालं आहे, कारण या ठिकाणी देखील थोडासा लँग्वेजचा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला होता. हे पहा, कॉमर्स संदर्भात चॅलेंजिंग क्वेश्चन कुठले आहेत या संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता. पहा, त्यामधील सर्वच जवळपास क्वेश्चनला चॅलेंज केलं आहे विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, तर सी आणि डी हे दोन्ही ऑप्शन चॅलेंज झालेले आहेत. आणि त्यानंतर जो शेवटचा क्वेश्चन आहे चॅलेंज झाला तो म्हणजे 99 नंबरचा. ठीक आहे, 99 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर या क्वेश्चनचं आत्ताच्या आन्सरनुसार त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलं आहे, पण यामध्ये ऑप्शन एला चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी चॅलेंज ॲक्सेप्ट होईल नाही होईल श्युअरिटी थोडीशी कमी आहे. तर कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेत, कुठले श्युअरिटी किती आहे हे देखील मी तुम्हाला या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. फायनल आन्सर की ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार किती क्वेश्चनचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालं ते एकदा पहा. ठीक आहे, त्यांनी पण तुम्हाला एक अंदाज कळेल की किती क्वेश्चनचं चॅलेंज ॲक्सेप्ट होऊ शकतं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे पहा, जे चॅलेंज झालेले आहेत ना त्या चॅलेंज संदर्भात काही एव्हिडन्स पहा एका विद्यार्थ्याने मला सेंड केले ते. ठीक आहे, त्यांनी सर्व एव्हिडन्स देऊन चॅलेंज केलेलं आहे.
हे बोनस शेअरचं, ठीक आहे. त्यानंतर जॉईंट व्हेंचर संदर्भात जो क्वेश्चन होता त्याचे एव्हिडन्स, ठीक आहे. त्यानंतर LLP संदर्भात क्वेश्चन होता, त्याचं देखील बुक्सचे त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे ॲड करून मला एव्हिडन्स पाठवलेले आहेत. त्यानंतर जो आणखी क्वेश्चन होता त्याचे देखील एव्हिडन्स वगैरे पाठवलेले आहेत पहा सर्व, ठीक आहे. जो आपला आणखी क्वेश्चन होता प्रॉफिट संदर्भात, ऑब्जेक्टिव्ह संदर्भात, त्याचे देखील एव्हिडन्स मला पाठवलेले आहेत, ठीक आहे. प्रॉफिट मोटिव्ह. त्यानंतर आणखी जो क्वेश्चन होता लेस दॅन संदर्भात, तर ते देखील इथं लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, ठीक आहे. त्यानंतर जो क्वेश्चन होता हा देखील लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. आणि त्यानंतर हा जो क्वेश्चन होता हा देखील लँग्वेजचा प्रॉब्लेम आला होता, ठीक आहे. याचे पण एव्हिडन्स वगैरे त्यांनी पाठवलेले आहेत. तर फ्रेंड, जे क्वेश्चन आहेत ते चॅलेंज झालेले आहेत. या क्वेश्चनचं आन्सर फायनली ॲक्सेप्ट होईल का नाही हे आपल्याला आन्सर की आल्यानंतर कळेल, ठीक आहे. तर जवळपास मी 11 ते 12 क्वेश्चन कुठलेही चॅलेंज झाले ते पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि इन केस हे चॅलेंज ॲक्सेप्ट झाले नाही तर त्यावर पुढे तुम्ही कुठलंही चॅलेंज करू शकत नाही. मग चॅलेंज ॲक्सेप्ट हो नाही हो, ठीक आहे. तो फायनल डिसिजन सेट डिपार्टमेंटचा असतो. आपण फक्त चॅलेंज करू शकतो आणि त्या फायनल डिसिजनवर कोणी कुठलंही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तशी तरतूद आहे पहा त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये, टर्म अँड कंडिशनमध्ये. सिम्पल. मग आता चॅलेंज ॲक्सेप्ट होते का नाही हेच आपण फक्त फायनल आन्सरकीच्या वेळेस पाहूया. तर फ्रेंड, जाता जाता पुन्हा इन्फॉर्मेशन सांगाल, जर तुम्हाला पेपर सेकंड या कॉमर्सचा कोर्स लावायचा असेल तर पेपर फर्स्ट यावर तुम्हाला फ्री भेटेल आणि सर्व कॉमर्स आणि पेपर फर्स्ट या कोर्समध्ये तुम्हाला कवर करून दिलं जाईल, ठीक आहे. आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. सिलेबस एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून दिला जातो. या कोर्सची फी 8,500 आपण ठेवलेली आहे. ही फी खूप इकॉनॉमिकल वेमध्ये ठेवलेली आहे, कारण बाकीच्या कोर्सची फी तुम्ही पाहिलं तर 10,000च्या पुढे असते. हा कोर्स आपण स्पेशली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे. आणि या ठिकाणी ही जी फी आहे ती फी तुम्ही ॲट अ वन टाईम भरू शकत नसताल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे भरू शकता. पण इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरताना 250 रुपये एक्स्ट्रा चार्जेस या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेबल असतात. काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळू शकता, ठीक आहे. फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करून तुमच्या क्वेरीजचं सोल्युशन प्रोव्हाइड केलं जाईल. आणि कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व क्वेरीज आहेत त्यांचं सोल्युशन दिलंच जातं. आणि क्वेरीजचं सोल्युशन भेटलं नाही तर कोर्स जॉईन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे कॉल देखील आपण कनेक्ट करून घेतो वेगळ्या नंबरशी. मग ती विद्यार्थी कॉलवर देखील आपल्यासोबत कनेक्ट राहू शकतात, ठीक आहे. तर आता आपण फायनल आन्सरमध्ये पाहूया की कुठले कुठले क्वेश्चन चॅलेंज ॲक्सेप्ट होते ते, ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच, ठीक आहे.